निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात पोलीस सतर्क मोडमध्ये आहे आणि काही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेत आहेत। यशोधरा पोलीस ठाण्याचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार रितेश मिश्रा यांना गोपनीय माहिती मिळाली की संगीत हायस्कूल जवळ एक संशयित वाहन उभे होते। पोलीस त्या ठिकाणी झडती घेण्यासाठी जात असताना चारचाकी वाहनात असलेल्या 4 इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यातील 2 आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलंय। वाहनातून 1330 ग्रॅम गांजा, 4 मोबाईल असा एकूण 7,29,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अधिक माहिती यशोधरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी दिली आहे। यशोधरा नगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी अंमलदार सध्या चालू असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील अंमलदार नितेश मिश्रा यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे संगीता हायस्कूलजवळ एक संशयित वाहन पांढऱ्या रंगाचं वोल्क्सवॅगन कंपनीची कार MH02 BR 8570 ही गाडी संशयितरित्या मिळून आल्याने तपास पथकाचे अधिकारी अंमलदार सदर गाडीकडे झडती घेण्याच्या उद्देशाने जात असताना सदर वाहनातील 4 इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्या 4 इसमापैकी 2 इसम नामे अब्दुल नसीर उर्फ गोलू अब्दुल रहीम व 21 वर्ष व दिलशाद उर्फ दिल्ली सफर अन्सारी वय 22 वर्ष, राहणार दोघंही गरीब नवाज नगर यशोधरा नगर पोलीस ठाणे यांना त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आलं। त्यावेळेस त्यांची व त्यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनातून एकूण 1330 ग्रॅम प्रतिबंधित गांजा जो आहे तो मिळाला। तसेच त्यांच्या ताब्यातून 2 ॲपल कंपनीचे मोबाईल, एक पोको कंपनीचा मोबाईल व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 7,29,900 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात इतर जे 2 इसम पळून गेले त्यांची नावे नदीम अन्सारी उर्फ नद्दू वल्द जाबिर अन्सारी वय 20 वर्ष, असलम खान अब्दुल शरीफ खान दोघेही राहणार यशोधरा नगर। सदर 4 आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितेश मिश्रा यांच्या तक्रारीवरून NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींना अटक करून मान्य न्यायालयात हजर करून त्यांचा PCR घेण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। सदर प्रकरणी जी गाडी जप्त करण्यात आलेली आहे तिच्या मालकीबाबत तपास सुरू आहे। अटक आरोपींचा दिनांक 17 रोजीपर्यंत PCR मिळालेला आहे। सदरची कामगिरी ही ऑपरेशन थंडर अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सहपोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांचे मार्गदर्शनात यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे।